हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये 5 मार्च 2025 रोजी झालेला 10वी बोर्ड परीक्षा 2025चा बीजगणित म्हणजेच गणित 1चा पेपर उत्तरासहित बघणार आहात. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. प्रश्न पहिला, ए त्यातील पहिलं पर्याय बी बरोबर आहे, कारण का या निश्चयकाची कोटी किती आहे? 2 आहे. तसेच दुसरा उत्तर बी पर्याय बरोबर आहे. 3 मध्ये साधारण फरक किती येतो? 0. 4 वजा 4 किती? 0. म्हणजे डी हा पर्याय बरोबर आहे. चौथ्यामध्ये 15/10 हा पर्याय बरोबर आहे, कारण 15/10 म्हणजे 1.5. संभाव्यता 1 पेक्षा कधी जास्त नसते, म्हणून बी हा पर्याय बरोबर आहे. त्यामध्ये पहिला बी. खालील उपप्रश्न सोडवा. पहिला 2x अधिक y बरोबर 7, x अधिक 2y बरोबर 11, तर x अधिक y ची किंमत काढा. हे समीकरण 1 समीकरण 2 यांची बेरीज करून उत्तर किती आहे? x अधिक 7y बरोबर 6. या ठिकाणी क्रमिकेचे पहिले पद काढायला सांगितले. पहिले पद म्हणजेच n बरोबर 1. या सूत्रामध्ये n ची किंमत 1 ठेवा. 3 गुणिले 1 बरोबर 4. 3 वजा 4 बरोबर वजा 1. त्यानंतर GST-IN मध्ये एकूण किती अंकाक्षर असतात? तर 15 असतात. 2 नाणी एकाच वेळी वेगळे असतात. नमुना अवकाश S काढा. या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्यानंतर खालील सारणी पूर्ण करा. उत्तर सारणीमध्ये दिसत आहेत. दुसरा, वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. सामान्य स्वरूप अल्फा बीटा बेरीज किती? अल्फा अधिक बीटा बरोबर 5 अधिक 12 17. गुणाकार येते 5 गुणिले 12 60. समीकरण तयार करण्याचे सूत्र कोणतं आहे? x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा बीटा. समीकरण तयार झाले x वर्ग वजा 17x अधिक 60 बरोबर 0. तिसरी कृती, बाजारभाव अधिक अधिमूल्य. अधिमूल्य 4 आहे. 20 अधिक 4 24. या ठिकाणी बाजारभाव किती आहे? 24. 24 ने 24,000 भाग केल्यावर उत्तर येते 1000. आता आपण प्रश्न 2 b मधील प्रत्येक उदाहरण सोडवूया. पहिला आहे खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. x अधिक y बरोबर 3, 3x वजा 2y बरोबर 4. या प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. उत्तर नेक्स्ट, खालील अंकगणित श्रेणीचे एकूण पद काढा. 7 13 19 25. T1 T2 T3 T4 T सूत्र वापरा. तर या प्रकारे उत्तर आपल्याला किती मिळेल? 115 मिळेल. 4, एक शहर 2000 रुपये बाजारभावात विकला. यासाठी दलाली 0.5% द्यावे लागले, तर तो शहर विकून मिळणारे रक्कम किती?
हा घालवा 2.